लाडक्या बहिणीनंतर आता राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी खास योजना 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6,000, डिप्लोमा झालेल्यांना 8,000 तर डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांना 10,000 दिले जाणार. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांची घोषणा. गडचिरोली महाराष्ट्राचा आता शेवटचा नाही तर पहिला जिल्हा. सुरजागड इस्पातमुळे निर्माण होणार 7,000 रोजगार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का. अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आज प्रवेश करणार. अकोल्याचे खासदार अनुप धोत्रेंच्या खासदारकीला आव्हान. निवडणूक आयोगाच्या मर्यादेपेक्षा प्रचार खर्च अधिक झाल्याचा आरोप करत गोपाल चव्हाण यांनी नागपूर खंडपीठात केली याचिका. गडचिरोलीमध्ये सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या लोहपोलाद प्रकल्पासाठी तब्बल 250 एकर जागा दिली. मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांचा दावा. कुठलाही मोबदला घेतलेला नाही आणि घेणारही नाही. धर्मराव बाबा अत्राम यांची माहिती. आमदार प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यात कलगीतुरा. नागेश आष्टीकरांचा प्रज्ञा सातव यांच्याकडून रिमोट ऑपरेट म्हणून उल्लेख तर प्रज्ञा सातव राजकारणात माझ्यापेक्षा ज्युनियर. आष्टीकरांचं प्रत्युत्तर. पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडेकरांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं. हा पत्ता रहिवासी नसून एका कंपनीचा असल्याचं उघड. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात. मसूरीतल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी इथं 23 जुलैपूर्वी हजर राहण्याचे डीओपीटीचे आदेश. दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं मागवली पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेटची माहिती. पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी दिव्यांग सर्टिफिकेटबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश. पूजा खेडकर यांच्यावर कारवाईला उशीर झाल्याची ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांची प्रतिक्रिया. यंदा लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचीही प्रमाणपत्र तपासण्याची मागणी. 2015 मधल्या ईस्टर्न फ्रीवेवरच्या भीषण अपघात प्रकरणी जान्हवी गडकरवर हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्याची राज्य सरकारची मागणी. या अपघातात टॅक्सी चालकासह एकाचा जागीच झाला होता मृत्यू. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भगदाड. एबीपी माझाच्या रियालिटी चेकनंतर एमएसआरडीसीच्या अभियंत्यांची मध्यरात्री पुलावर धाव घेत पाहणी. एमएसआरडीसीनं समृद्धी महामार्गावर कुठेही भगदाड नसल्याचं केला होता पत्रक काढून दावा. सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटामध्ये भला मोठा दगड कोसळला. आंबोली घाटातली वाहतूक बंद. सध्या घाटातला दगड काढण्याचं काम सुरू. शिर्डीमधील साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी 7 सदस्यीय समिती गठीत करा. हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश. या समितीनं गोपनीय अहवाल 30 नोव्हेंबरपर्यंत खंडपीठात सादर करण्याचेही आदेश. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक पालिकेनं दंडाच्या रकमेत केली दुपटीनं वाढ. निवासी भागात डेंग्यूची अळी आढळल्यास प्रति स्पॉट 500 रुपये दंड तर बांधकाम साईटवर 5,000वरनं दंडाची रक्कम थेट 10,000वर. मुंबईकरांना खड्ड्यांमुळे होणारा मनस्ताप सुरूच. यावर्षी पावसाळ्यात जूनपासून सर्वच रस्त्यांवर एकूण 5,396 खड्डे पडल्याचं समोर. यातील 5,194 खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा. मध्य आणि पश्चिम रेल्वे 40 फुटांपेक्षा जास्त उंचीचे फलक हटवणार. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कार्यवाही. एमएसआयडीसीनं हाती घेतलेल्या 6,000 किलोमीटरच्या रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण प्रकल्प. 146 रस्त्यांच्या कामासाठी बँकांची 28,500 कोटींचं कर्ज देण्यासाठीची तत्वतः मान्यता. लोकसभेनंतर आता ठाकरे गटाचं मिशन विधानसभा. शिवसंपर्क अभियानाअंतर्गत आदित्य ठाकरेंचा कर्जत आणि उरणमध्ये दौरा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांशी संवाद. उरणची जागा आपल्या पक्षाकडे मागून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना सांगणार. आदित्य ठाकरेंचं शिवसंवाद यात्रेदरम्यान वक्तव्य. लवकरच केंद्रामध्ये वेगळा खेळ होणार आहे आणि इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात बसणार आहे. आदित्य ठाकरेंचं विधान. शरद पवारांचा शुक्रवारी अहमदनगर आणि नाशिकमध्ये दौरा. दिवंगत अशोक भांगरे यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचंही आयोजन. आज अजित पवारांचा नागपूर दौरा. राष्ट्रवादीच्या नागपूर शहर आणि ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार.
मंत्री छगन भुजबळ 2 दिवस येवला लासलगाव मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान भुजबळांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. मुंबई एअरपोर्टवर 12.34 किलो सोनं आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू कस्टम्स विभागानं केल्या जप्त. 45 लाखांचं परकीय चलन देखील केलं जप्त. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ. सध्या 7 धरणांमध्ये 37.77% पाणीसाठा. कालपासून जवळपास 2% पाणीसाठ्यात वाढ. मध्यरात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस. शेगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे पिकांना फटका. नंदुरबारमधल्या बामखेडा आणि वडाली परिसरात सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. रोगामुळे शेतकऱ्यांवर पिकं काढून टाकण्याची वेळ. नांदेडमधल्या मुदखेड तालुक्यातल्या धनज मुगट रस्त्याची दुरावस्था. विद्यार्थी नागरिक करतायत जीवघेणा प्रवास. 4 दिवसात किमान या रस्त्याची डागडुजी करावी, अन्यथा याच रस्त्यावर जनआंदोलन करण्याचा युवक काँग्रेसचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.